पहा मित्रो, दीपस्तंभ पॉईंट ऑफ केमिस्ट्री या दर्जेदार क्लासमध्ये डॉक्टर नितीन साखरे अँड प्रोफेसर जी के पाटील सर आपलं स्वागत करतो आहे. मित्रो, मी डॉक्टर नितीन साखरे हायड्रोजन या टॉपिकचं नेक्स्ट बीट तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे. पहा बेटा, खूप महत्त्वाचं आहे, लक्ष द्या मित्रो. तर आज आपल्याला जे पाहायचं आहे ते ऑकरन्स पाहायचा हायड्रोजनचा. ऑकरन्स ऑफ हायड्रोजन. ज्याला तुम्ही डायहायड्रोजन पण म्हणू शकताय, कारण एलिमेंटल फॉर्ममध्ये आपल्याला माहिती आहे आपण कसं याला रिप्रेझेंट करणार आहेत, H2. ओके, पहा पुरो, आपल्याला ह्या हायड्रोजनचा काय पाहायचा आहे, ऑकरन्स पाहायचा आहे. मित्रो लक्ष द्या, प्रत्येक पॉईंट्स हा खूप महत्त्वाचा आहे. ओके, पॉईंट बाय पॉईंट आय विल एक्सप्लेन इट, यू हॅव टू रिमेंबर इट. पहा बेटा, विसरायचं नाही आहे बेटा. पुरो इकडं लक्ष द्या बेटा. माझं पहिलं स्टेटमेंट असेल इस दुनिया का, म्हणजे पूर्ण युनिवर्सचं. बघ बाबा, लक्ष दे, मी वर्ल्डची गोष्ट बोलत नाही, युनिवर्सची गोष्ट बोलतोय. पूर्ण युनिवर्सचा मोस्ट अबंडंट असणारा एलिमेंट, मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑफ युनिवर्स. बग, इस दुनिया का सबसे ज़्यादा पाया जाने वाला एलिमेंट कौन सा है, डायहायड्रोजन है. पहा पुरो, हायड्रोजन असते. बघ रे बाबा, नेमकं सर हे किती असतं युनिवर्समध्ये, तर बेटा तुझं माहिती पाहिजे तुला, 70% मास, 70% मास ऑफ युनिवर्स इज फॉर्म्ड बाय हायड्रोजन. पहा बेटा, लक्ष द्या, त्याला H2 फॉर्ममध्ये घेताय, मग त्याला तुम्ही डाय पण म्हणू शकताय, डायहायड्रोजन पण म्हणू शकताय. 70% मास ऑफ यूनिवर्स इज फॉर्म्ड बाय डायहाइड्रोजन. और इस दुनिया का सबसे ज़्यादा मोस्ट अबंडेंट एलिमेंट कौन सा है, तो वो भी क्या है, डायहाइड्रोजन. मोस्ट अबंडेंट एलिमेंट ऑफ यूनिवर्स इज डायहाइड्रोजन. पहा, 70% मास ऑफ यूनिवर्स इज ऑक्युपाइड बाय और फॉर्म्ड बाय डायहाइड्रोजन. पहा पुरो, हे पण पॉईंट्स माहिती पाहिजे. तिसरं बॉब, सोलर ॲटमॉस्फिअर जे आहे ना, सोलर ॲटमॉस्फिअर, सोलर ॲटमॉस्फिअर. बघ रे बाबा, इट इज मेनली फॉर्म्ड बाय डायहायड्रोजन. सोलर ॲटमॉस्फिअर त्याचा प्रिन्सिपल एलिमेंट आहे पुरो हा. बघ, प्रिन्सिपल एलिमेंट ऑफ सोलर ॲटमॉस्फिअर. बघ रे बाबा, सगळ्यात महत्त्वाचं, हा मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑफ युनिवर्स डायहायड्रोजन. 70% मास ऑफ युनिवर्स इज फॉर्म्ड बाय डायहायड्रोजन. प्रिन्सिपल एलिमेंट ऑफ सोलर ॲटमॉस्फिअर इज डायहायड्रोजन. अरे मित्रा, इकडं लक्ष दे, सॅटर्न शनिग्रह, ज्युपिटर गुरुग्रह. बघ रे बाबा, तो हे मेनली कशानं फॉर्मड आहेत बेटा, तर डायहायड्रोजन. दे आर मेनली फॉर्मड बाय और मेनली कन्स्टिट्यूएट डायहायड्रोजन. पुरुष शनी असेल किंवा गुरु असेल, पहा, तर मेनली ते कशानं फॉर्म आहेत, डायहायड्रोजननी फॉर्म आहेत. पर हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑफ युनिवर्स, आन्सर काय असलं पाहिजे, डायहायड्रोजन. 70% मास ऑफ युनिवर्स इज फॉर्म्ड बाय डायहायड्रोजन. पर सोलर ॲटमॉस्फिअरचा प्रिन्सिपल एलिमेंट कोणता असेल, तर काय, डायहायड्रोजन. ज्युपिटर असेल, सॅटर्न असेल, पर हे तर मेनली कशानंच फॉर्म असते, तर डायहायड्रोजननीच फॉर्म असते. इकडे लक्ष दे सर. अर्थ ॲटमॉस्फिअरची गोष्ट सांगा ना, अर्थच्या वर. मित्रा, एक गोष्ट लक्षात घे, तुला मी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये हायड्रोजनच्या सांगितलेलं आहे की लाईटेस्ट असणारा हा गॅस आहे बेटा. पहा पुरू, तेवढा भेटणार आहे का इथं, नाही. मग बघ रे बाबा, इन अर्थ ॲटमॉस्फिअर, सुन, इन अर्थ ॲटमॉस्फिअर, in earth atmosphere it is less abundant, बहुत कम मिलता है, लाइटर होता है ना, नहीं रहता है, इसलिए इसकी वजह से लेस अबंडंट. नेमको किती असते बेटा, 0.15% असते बाय मास.
अर्थ ॲटमॉस्फिअरमध्ये. पण पोरो अर्थ क्रस्टमध्ये, धरणीमातेच्या उदरामध्ये बघ बेटा, इन अर्थ क्रस्ट इन कंबाइंड स्टेट हे किती असते इन अर्थ क्रस्ट? इन अर्थ क्रस्ट किती असतं बेटा हे? तर 15.4%. बघ रे बाबा, अर्थ क्रस्टमध्ये किती? 15.4%. पुरो अर्थ ॲटमॉस्फिअरमध्ये किती? 0.15%. सॅटर्न असेल, ज्युपिटर असेल, मेनली कशानं फॉर्म आहेत? डायहायड्रोजन. सोलर ॲटमॉस्फिअरचा प्रिन्सिपल एलिमेंट कोणता? डायहायड्रोजन. मोस्ट अबंडंट एलिमेंट युनिव्हर्सचा कोणता? डायहायड्रोजन. 70% मास ऑफ युनिव्हर्स इज फॉर्म बाय डायहायड्रोजन. मित्र लक्ष द्या. अरे प्लॅन्ट आणि ॲनिमलमध्ये सुन, प्लांट और एनिमल की बात करें सुन, पानी होता है? पानी, हाँ होता है. पानी होता है? पानी, हाँ होता है. उसमें हाइड्रोजन होता है? हाँ होता है. पुरो कार्बोहाइड्रेट असेल, कार्बोहाइड्रेट असेल, हाइड्रोजन होता है? हाँ होता है. पहा पुरो, कार्बोहायड्रेटला जनरल रिप्रेझेंट करताना CH H2O दिसायला आहे का हायड्रोजन? दिसायला आहे. प्रोटीन्स पहा पुरो, आपल्या बॉडीमधले प्रोटीन्समध्ये असते कार्बोहायड्रेटमध्ये असते, प्रोटीन्समध्ये असते, व्हिटॅमिन्समध्ये असते. पहा बेटा, लिपिड्समध्ये असते. बघ रे बाबा, म्हणजे याचा अर्थ काय? हे हायड्रोजनचा ऑकरन्स आहे. प्लॅन्ट आणि ॲनिमल टिश्यूमध्ये पण बेटा आपल्याला हायड्रोजन दिसतंय, वॉटरमध्ये पण हा हायड्रोजन असते. हायड्रोजनचा ऑकरन्स म्हटलं की एवढ्या सगळ्या गोष्टी पुरव तुम्हाला क्लिअर करायच्यात. पहा, पहिली गोष्ट काय? मोस्ट अबंडंट एलिमेंट ऑफ युनिवर्स. सेकंड काय? 70% मास ऑफ युनिवर्स इज ऑक्युपाइड बाय हायड्रोजन. मोस्ट प्रिन्सिपल एलिमेंट ऑफ अ सोलर सिस्टीम, सॅटर्न, ज्युपिटर, दे आर मेनली कन्स्टिट्यूट बाय हायड्रोजन. अर्थ ॲटमॉस्फिअरमध्ये किती लेस अबंडंट आहे पुरो, लाईटेस्ट असल्यामुळं राहत नाही फ्री फॉर्ममध्ये, म्हणून 0.15%. पण अर्थ क्रस्टमध्ये 15.4% असते. पुरो वॉटरमध्ये असते, ॲनिमल टिश्यूमध्ये असते, प्लॅन्ट टिश्यूमध्ये असते. पहा, कार्बोहायड्रेटमध्ये तुम्ही त्याला बघताय, प्रोटीनमध्ये बघताय, लिपिडमध्ये बघताय, व्हिटॅमिनमध्ये बघताय, हायड्रोकार्बनमध्ये पुरो असते, अल्कोहोलमध्ये असते, अमाइन्समध्ये असते, कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये असते. ओके, तर एवढं सगळा बेटा काय? हे डायहायड्रोजनचा ऑकरन्स. यू हॅव टू रिमेंबर इट. डोंट मिस अ सिंगल पॉईंट. नोट ऑल दिस पॉईंट इफ यू वॉन्ट द परफेक्शन फ्रॉम अ डायहायड्रोजन. ओके, पहा पुरो, घे बाबा. ओके, घेतलं? स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट. सोपं जातं. ऑल NCERT पुरो कव्हर करून देणार आपण माणूस आहे. माझे लेक्चर बघा, लेक्चर परत परत पाहत चला. सगळी NCERT कव्हर. हा झाला ऑकरन्स. आता जे आपल्याला पाहायचं ना बेटा, ते आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. पहा बेटा, नेक्स्ट पार्ट, आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. हे पण सोपं भेटे. बघ बेटा, आयसोटोप अगोदर मी सगळं हे एक्सप्लेन करतो, फक्त एवढं लक्षात ठेव की हायड्रोजनला 3 आयसोटोप्स असतात. हे प्रोटियम, इथं मी काय घेतो बेटा? ड्यूटेरियम. आणि पोरो इथं मी काय घेतो? ट्रिटियम. बघ, प्रोटियम, ड्यूटेरियम आणि तिकडे काय घेतलोय मी? ट्रिटियम. तो पोरो पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो की ह्या प्रोटियमला कसं रिप्रेझेंट करतो आपण. तर बेटा ह्याला H11
असं रिप्रेझेंट. ड्यूटेरियमला पोरो H12 ऑर डी, H12 ऑर काय डी म्हणजे ड्यूटेरियम. आणि ट्रिटियमसाठी कसं रिप्रेझेंट करायचं आहे, H13 ऑर टी. ओके. प्रोटियम कसं रिप्रेझेंट H11, ड्यूटेरियम कसं रिप्रेझेंट H12 ऑर डी, ट्रिटियम कसं रिप्रेझेंट H13 ऑर टी. प्रोटियम H11, ड्यूटेरियम H12, ट्रिटियम H13. ओके. ड्यूटेरियमला दुसरा सिम्बॉल काय डीचा आणि ट्रिटियमला दुसरा सिम्बॉल काय टीचा. ओके. पूर्ण एवढं लक्षात असू द्या. आता मला काय म्हणायचं आहे, हा खालचा जो असतो ना हा 1, हा 1, हा 1, जो भी हम नीचे लिखते हैं ना इधर, पूर्व ते ॲटोमिक नंबर असते. ते काय असते ॲटोमिक नंबर असते. आणि हा जो वरचा असतो ना तो काय असते मास नंबर असते. मग हे तिन्ही तर हायड्रोजनचेच फॉर्म आहेत, तिन्ही तर हायड्रोजनचेच ॲटम आहेत. फक्त हा प्रोटियम आहे, हा ड्यूटेरियम आहे, ट्रिटियम आहे. ॲटोमिक नंबरची जर का गोष्ट तुम्ही बघितली ना पोरं, ॲटोमिक नंबर तर पहा पोरं, ह्याचा ॲटोमिक नंबर किती 1. पोरं ह्याचा पण किती 1, ह्याचा पण किती 1. ॲटोमिक नंबर सगळ्याचा काय आला 1. पण मास नंबर किती आला ह्याचा, मास नंबर म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे मिळून संख्या. तो पोरं इथं किती 1, वरचा जास्त आहे ते मास नंबर. ह्याचा किती 2, ह्याचा किती आला 3. बा प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. प्रोटियम कसं रिप्रेझेंट H11, ड्यूटेरियम कसं H12 ऑर डी, ट्रिटियम कसं H13 ऑर टी. पूर्व ॲटोमिक नंबर प्रत्येकाचा किती यायला आहे, खालचा ॲटोमिक नंबर असते 1, मास नंबर त्याचा 1, ह्याचा वरचा मास नंबर असते ह्याचा किती 2 आणि ह्याचा किती आला 3. म्हणजे नेमकं आयसोटोप्स काय असतात, सेम एलिमेंटचे ॲटम्स आहे ज्यांचा ॲटोमिक नंबर सेम राहते पण मास नंबर कसा राहते डिफरंट राहते. म्हणजे आयसोटोप्स नेमकं काय, दिस आर द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटोमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. दिस इज कॉल्ड द आयसोटोप्स. त्याला काय म्हणायचं आयसोटोप. ओके. एवढं लक्षात आलं. हायड्रोजनचे 3 आयसोटोप कोणते, प्रोटियम, दुसरा ड्यूटेरियम, तिसरा ट्रिटियम. प्रोटियम कसं रिप्रेझेंट H11, ड्यूटेरियम H12 ऑर डी, ट्रिटियम H13 ऑर टी. ॲटोमिक नंबर सगळ्याचा 1, मास नंबर त्याचा 1, ह्याचा 2, ड्यूटेरियमचा 2 आणि ट्रिटियमचा किती 3. आता पहा नेमकं कसं ते. बघ थोडंसं मी याचा ॲटम काढतो. हा प्रोटियमचा ॲटम, त्याचा न्यूक्लियस. पूर्व तुम्हाला माहिती आहे ॲटोमिक नंबर म्हणजे जेवढे प्रोटॉन असतात तेवढे, त्याच्यात एक प्रोटॉन आहे आणि बाहेर हा एक इलेक्ट्रॉन आहे. ओके. एक जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन राहणार, एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन. पहा पूर्व ह्याचा मी ॲटम काढतो. हा त्याचा न्यूक्लियस. जेवढा ॲटोमिक नंबर आहे तेवढेच प्रोटॉन असतात, तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. पण मास नंबर जे असतं का ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून असतं. एक प्रोटॉन आहे, मास नंबर तो 2 आहे, म्हणजे राहिलेले एक काय असायला पाहिजे न्यूट्रॉन. एक काय ह्याच्यात न्यूट्रॉन. मी ह्याचा ॲटम काढतो. हा त्याचा न्यूक्लियस. तुम्हाला माहिती आहे जेवढा ॲटोमिक नंबर असते तेवढा, जेवढं प्रोटॉन असतात तेवढेच काय राहिले एक इलेक्ट्रॉन. पहा 10वीपर्यंत हे बघितलेलं असते तुम्ही. तरी पण मास नंबर 3 आहे. मग मास नंबर काय असते प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून. मग टोटल याच्यामध्ये एक प्रोटॉन, तर राहिलेले 2 काय असायला पाहिजेत न्यूट्रॉन. म्हणजे ह्याच्यात न्यूट्रॉनची संख्या किती आहे, एक तरी दिसायला आहे का न्यूट्रॉन नाही. न्यूट्रॉन ह्याच्यात किती आहेत 0. प्रोटॉन किती आहे 1, इलेक्ट्रॉन किती आहे 1. ह्याच्यात प्रोटॉन किती आहे, अगोदर न्यूट्रॉन सांग. न्यूट्रॉन किती आहे ह्याच्यात 1 दिसायला आहे. प्रोटॉन किती दिसायले 1, इलेक्ट्रॉन पण किती दिसायला आहे 1. आता ह्याच्यात बघ प्रोटॉन न्यूट्रॉन किती आहेत सांग 2, प्रोटॉन किती आहे 1, इलेक्ट्रॉन किती आहे 1. म्हणजे ह्याचा अर्थ पूर्व न्यूट्रॉन फक्त ॲब्सेंट कोणामध्ये H11. अगर कोई पूछे आपसे कि भाई ऐसा एलिमेंट बता दो कि जिसमें न्यूट्रॉन ही नहीं होता,
तो आपको बोलना पड़ेगा ये तो हाइड्रोजन है और उसमें क्या है, उसका आइसोटोप कौन सा, H11 वाला. ओके. पुढं आता त्यानंतर मला अजून काय सांगायचं हे बघितलं. इकडं बा रिप्रेझेंटेशन बघितलं, ॲटोमिक नंबर बघितला, मास नंबर बघितला, न्यूट्रॉन बघितले सगळ्यात. प्रोटियममध्ये ॲब्सेंट आहे, ड्यूटेरियममध्ये 1 असते, ट्रिटियममध्ये 2 असते. आता पुढचे पॉईंट्स पहा. सांगतो तेवढंच कर रे बाबा, परफेक्शन आलं मग. आता बघ रे, चल बोल, ह्याला कसं दाखवायचं तू, H11, ह्याला कसं H12 और D, ह्याला कसं H13 और T. तो सुना अगली बात. पूर्व हा जो असतो ना ह्याला ऑर्डिनरी हायड्रोजन म्हणायचं. सगळ्यात जास्त हेच असते नेचरमध्ये ऑर्डिनरी. हा जो ड्यूटेरियम असतो ना त्याला हेवी हायड्रोजन म्हणायचं. काय, हेवी हायड्रोजन म्हणायचं. पहा पोरो, ह्या ड्यूटेरियमला काय हेवी. आणि पोरो हा जो असतो ना तो रेडिओ ॲक्टिव्ह असते. हा काय असते, रेडिओ ॲक्टिव्ह. पोरो एकमेव हायड्रोजनचा आयसोटोप रेडिओ ॲक्टिव्ह असणारा कोणता असणार आहे, ट्रिटियम, ज्याच्यात न्यूट्रॉन किती आहे 2. हेवी हायड्रोजन कोणाला, ड्यूटेरियमला, न्यूट्रॉन किती आहे 1. ऑर्डिनरी हायड्रोजन प्रोटियम असणार आहे, न्यूट्रॉन किती 0. सगळ्यात जास्त ह्याचा अबंडन्स नंबर 2ला हे, नंबर 3ला ती. पोरो हे स्टेबल असतं का, असतं की हे स्टेबल असतं का, असतं बघा. हे मात्र पोरो अनस्टेबल. बीटा पार्टिकल जो कोणी एमिट करीत असेल हा रेडिओ ॲक्टिव्ह असते, म्हणून फक्त तो काय, ट्रिटियम. ओके. सो दिस पॉइंट यू मस्ट बी नो हियर फ्रॉम द आइसोटोप्स ऑफ हाइड्रोजन. बच्चों आज के लिए यही 2 पार्ट थे, एक ऑकरेंस और दूसरा क्या है, आइसोटोप्स ऑफ हाइड्रोजन. अगला आर्टिकल हम डिस्कस करेंगे आने वाले लेक्चर में. तब तक के लिए बाय. पढ़ाई अच्छी रखो, दिल से करो. ओके ओके.